आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। यासाठी एका बाउलमध्ये मी मटकीची उसळ टाकलेली आहे। ही मटकीची उसळ ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। नंतर ह्या मटकीच्या उसळसाठी एक कांदा घेणार आहे आणि चाकूच्या साहाय्याने तो बारीक असा चॉप करून घेणार आहे। कांद्यामुळे रेसिपीला खूप अशी छान चव येते आणि हा कांदा व्यवस्थितपणे बारीक असा मी चिरून घेणार आहे आणि नंतर हा कांदा आपल्याला तेलातही परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थितपणे चिरून घेऊयात। कांदा व्यवस्थित चिरून झाले आहे। त्यानंतर मी एक टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो ही व्यवस्थितपणे बारीक असं कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे कट करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोथिंबीर ही व्यवस्थित अशी बारीक कापून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यासाठी खोबरं, लसूण सोलून घेतलेला आहे आणि नंतर हे सर्व आपल्याला गॅसवर तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। गॅसवर तव्यामध्ये तवा गरम झाला की आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि त्यामध्ये नंतर कांदा टोमॅटो हे तेलात परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा हा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तव्यामध्ये परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्येच कांदा परतून झाले की टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोतील पाणी हे सुकेपर्यंत कांद्यामध्ये आपल्याला तो कांदा परतत राहायचा आहे। त्याचं पाणी सुकल्यानंतर आपल्याला कांदा हा काढून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटोची प्युरीमुळे मटकीच्या उसळला खूप चव येते। ह्यातलं पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला आता यामध्ये खोबरं टाकून खोबरंही हलक्याच्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर गोल्डन ब्राऊन कलर आला की खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। नंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवून आपली तयार आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि कांद्याचं पण पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये ठेवलेली मटकीच्या उसळमधील पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशी धुतलेली उसळ साईडला ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आपल्याला थोडं वाट बघावं लागणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, हळद टाकायची आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार हळदीचं प्रमाण ठेवू शकता। नंतर लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वाटण व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काळं तिखट मसाला टाकायचा आहे आणि हे तेलामध्ये परतत राहायचं आहे। त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमच टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण हलवत राहायचं आहे। तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर त्यात मीठ आणि साखर ही टाकायचं आहे, कारण टोमॅटो आंबट असल्यामुळे साखरमुळे टेस्ट येते, आंबट गोड अशी मटकी लागते। त्यानंतर आपण मटकी त्यामध्ये टाकून घेऊयात आणि ही भाजी आपल्याला थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे सगळीकडे आपण टाकलेलं वाटण व्यवस्थितपणे शिजायला मदत होईल। उकळी येईपर्यंत आपल्याला भाजी अशीच कढईमध्ये ठेवायची आहे। साधारणतः 5 मिनिटं आपल्याला ही भाजी अशीच उकळवत ठेवायची आहे। आपली भाजी तयार झाली आहे। एका सर्विंग बाउलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते कशी झाली ते। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। लाईक आणि कमेंट पण करा। धन्यवाद।